आयुर्वेदामध्ये देखील काही उपचार पद्धती आहेत मूळ व्याधीवरती, तर असा कोणता रामबाण उपाय आहे आयुर्वेदामध्ये आणि हा जो उपचार आहे तो पूर्णपणे वेदना रहित आहे का? अगदी बरोबर. कसं आहे, हा मूळव्याध आजार काय हा आता 100 वर्षात निर्माण झाला असं काही नाहीये. तो 5000 10,000 वर्षापासून जसं माणूस जात उभा पायावर चालायला शिकलाय तेव्हापासून त्याला मूळव्याध आहे. तर आयुर्वेदामध्ये सुद्धा असे काही जादुई उपचार आहेत की ज्याच्याद्वारे खूप मस्त मॅजिकल रिझल्ट देता येतात. जसं आयुर्वेदामध्ये प्रतिसरणीय क्षार आहे, एक विशिष्ट पद्धतीचं क्षार केमिकल तयार केलं जातं की जे पाईल्सला लावलं की ते काळं पडून अगदी श्रिंक होतं, फायब्रोसिस होतं. त्याला आपण प्रतिसारणीय क्षार म्हणतो. तेही पेनलेस असतं. अगदी ओपीडी प्रोसिजर आपल्याला करता येते, म्हणजे ओपीडी मध्ये घेऊन पेशंटला लावून त्याला घरी पाठवता येतं. त्याच्या पद्धतीनेच त्याला बांधण्याची एक प्रक्रिया आहे. त्याचं एक विशिष्ट त्या एका चिमट्यामध्ये घेऊन त्याची मुळं बंद करून त्याला बांधलं जातं. तर ती सुद्धा पद्धत त्याच्यामध्ये वापरता येते. त्याच्यामध्ये सिलिंगचे पण सीलर मेथड्स पण यूज करता येतात आणि हा पण मेथड. त्याच पद्धतीने क्षारोदक म्हणून वर्णन आलेलं आहे. ते क्षारोदक पहिल्यांदा लावण्यासाठी वापरलं जायचं. आता त्याचे इंजेक्शन सुद्धा उपलब्ध आहेत, म्हणजे त्याचे पेटंट्स घेतले गेलेत आणि आता मूळव्याधीमध्ये आयुर्वेदिक इंजेक्शनचा वापर करून सुद्धा ते जिरवता येतं. म्हणजे बुवा ज्यांना वेळ नाहीये, ज्याला पटकन बरं व्हायचंय आणि विशेष काही आम्हाला खर्चही नकोय, तर अशा काही पेशंटला म्हणजे 2nd डिग्री 3rd डिग्री पाईल्स मध्ये आपल्याला ओपीडी बेसवरती, म्हणजे वॉक इन जसा आला पेशंट, त्याला इमर्जन्सी ब्लिडिंग होतंय, दुखतंय, त्याला ते आयुर्वेदिक इंजेक्शन देऊन घरी सुद्धा पाठवता येतं आणि अगदी कमी खर्चामध्ये. सो आता ते सुद्धा आपल्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येतं. म्हणजे क्षारोदक आहे, इंजेक्शन्स आहेत, प्रतिसरणीय क्षार आहे आणि बांधण्याची पण प्रक्रिया आहे. या सगळ्या पद्धतीद्वारे सुद्धा आयुर्वेदाने पेनलेस पद्धतीने आणि कायमस्वरूपी पद्धतीने आपल्याला पेशंटला बरं करता येतं. अगदी. सो आता हळूहळू आयुर्वेदामध्ये पण नवीन नवीन रिसर्च यायला लागलेत आणि त्याचा लाभ पेशंटने नक्कीच घेतला पाहिजे. अगदीच. मला वाटतं आयुर्वेदामधले हे उपचार ऐकून सुद्धा पेशंट्स घरगुती उपाय करण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरचा सल्ला घेणं जास्त प्रेफर करतील.